ससे भाऊ बघा आमचे, त्याला काहीतरी वेगळंच वाटतंय. मी तर हे करून ठेवले सकाळची तयारी. बटाट्याची सालं काढली आणि छान असे चिप्स करून ठेवलेले आहेत, म्हणजे चकत्या करून ठेवल्यात. छान निघल्यात हे चकत्या. आजच्या चकत्या ना सगळ्या अशा छान सेम निघल्यात. तर ह्याच्यात बटाट्याचे साल काढून ह्याच्यात ठेवले होते आणि इकडे असे छान मी चकत्या करून घेतल्यात. आणि हे जे बटाटे राहिलेलं आहे ते बघा लास्टला असं जे खिसून राहतं ना ते राहिलेलं ते पाण्यात घालून ठेवते, म्हणजे सकाळी ह्याची भाजी बनवता येते, वाया जात नाही. ससे भाऊ आमची चपाती खात आहेत आणि हे तर आमचं चालू आहे रोजचंच ओरडणं. तर सालं बघा केवढी निघलीत. आता ही सालं वाळत घालणार मी आणि शेळ्या खातात ह्याला. कालची सालं काय झाली एकदम अशी कुरकुरीत वाळलेली होती, एकदम कडक वाळली होती, तर ती सगळी शेळ्यांनी खाल्ली. तर हे बघा इकडे छान मी असं ह्याला आता 2-3 पाण्याने एकदम छान स्वच्छ धुणार आहे आणि ह्याच्यात मीठ घालून ठेवणार आहे. अजून एक तिकडे डब्यामध्ये ठेवलेलं आहे, तर हे पाणी सगळं झाडांना घालायचं आणि सगळं स्वच्छ धुवून ठेवायचं. हे इकडे आहे ते पाण्यात ठेवायची बटाटे राहिलेली, म्हणजे सकाळी काय होतं सोपं जातं. गरम पाणी करायचं, त्याच्यात उकळत्या पाण्यात घालायचं तुरटी मीठ घालून आणि मग लगेच घालायचे उन्हाला. तर जेवणात काय काय बनवले बघा. आत्यांनी छान आमचं हे होऊसपर्यंत इकडे भाकरी बनवल्या आहेत. ही द्राक्ष दिली आज कोणीतरी. तर आत्ता बघू ती भाजीकडे. सगळ्यांची जेवणं झाली आहेत, मामा तर झोपले, आम्हाला पण झोपायचं आहे. मग काय मस्त अशी आज शेवग्याच्या शेंग्याच्या भाजीचा बेत आहे. छान अशी रानातली शेवग्याची शेंग, तिकडे गवार ही केली आहे, आणली होती मामाने थोडीशी तिकडे गवार आली झाडांना, ती गवार आणली आहे तोंडी लावायला. शेवग्याच्या शेंग्याची भाजी. ही द्राक्ष बघा वेगळीच आहे, गोलाकार द्राक्षे दिलेली आहे आम्हाला कोणीतरी बागेतली. आणि इकडे भाकरी मस्त आरावर भाजलेली आहे. असा आहे आजचा जेवणाचा बेत. तर चला आता आम्ही दोघीच राहिलो, उशीर झालेला आहे, 10 वाजलेले आहेत. दोघीजणी छान असं जेवण करतो.